तर गाईज आज जिम बंद आहे आणि जिमला जयंतीनिमित्तानं सुट्टी आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि बघूया आज जयंतीनिमित्त तर कुठं जाता येते का. मी बघतो आता मस्तपैकी सकाळचा वेळ आहे आणि मी आलो इथं वरती बायपास रोडला वरती. बघू शकता व्ह्यू, सकाळची वेळ आहे आणि काय मनात काय अजून विचार नाही असा, फक्त किल्ल्यावरती जातो. नाही तर किल्ल्यावरती जाऊन बघतो काय चालू आहे, बघूया पुढे काय होते. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये बनून राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू. तर गाईज बघू शकताय तुम्ही गाड्यावरती गर्दी कशी झालेली, गाड्या वगैरे भरपूर आलेल्या आहेत. तर बघू शकता गाईस तोफ वगैरे आहे. तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवणार आहे मी. जयंतीचा कार्यक्रम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. गाडावरून पूर्ण म्हणजे चारी बाजूने ना तुम्हाला सगळं दिसेल असं आहे. पहिला मला मित्र घेऊन आला होता माझा, गाडावरती पहिला आलो नव्हतो, त्याने दाखवलं. प्रथमेश आला होता घेऊन आणि गाडी एकदम भारी आहे. म्हणजे आता मी जाऊन बघणार आहे, मुलं पण इकडून फिरत आहेत. जस्ट कसं आहे राऊंड पूर्ण वगैरे बघायचं. म्हणजे खतरनाक आहे. म्हणजे दगड तुम्ही बघाल ना, एवढी मोठी मोठी दगड आहेत. म्हणजे ती खालनं वर एवढी कशी आणली असतील त्याचा काही नेम नाही. बघू पुढे जाऊन. तर गाईज बघू शकताय आता मी दुसऱ्या बाजूला येतोय. मी पहिल्या बाजूला गेलो होतो, दुसरी साईड आहे ना. आणि ह्याला गोविंदगड पण म्हणतात या किल्ल्याला. गोलकोटचा किल्ला आहे. बघू नेक्स्ट टाइम मी दुसऱ्या किल्ल्यावरती जायचा प्रयत्न करीन. माझे मित्र आहेत ते जातात, त्यांच्यासोबत जायचा प्रयत्न करीन. मला पण असे उंच ठिकाण आहेत ना, जास्तीत जास्त किल्ले वगैरे असे बघायला खूप आवडतात. म्हणजे जुन्या गोष्टी तर एकदम भारी, नादच नाही. म्हणजे हे जे काम आहे ना ते तुम्ही बघा फक्त. म्हणजे त्यांनी त्यावेळेत कसं हे केलंय, खतरनाक, अप्रतिम. म्हणजे विचारच करू शकत नाही कसं केलं असेल ना. एक नंबर. बघा इथून नाही ना मागून पूर्ण बॅक साईडचा व्ह्यू दिसतोय. म्हणजे कसं गोलकोटचा पूर्ण व्ह्यू एक नंबर.
म्हणजे त्यावेळी आहे ना सगळ्या गोष्टींवरती वरून लक्ष ठेवता येत होतं. म्हणजे कुठेनी कुठल्या काही गोष्टी होतील ना त्या नजरेत येतील अशा ठिकाणी हे काय म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही बघा की गड किल्ले आहेत ना हे उंचावरच जास्त आहेत. असं आहे, जास्तीत जास्त उंचावर. प्रजेला कसली गरज आहे ही माहिती पडणे पण महत्त्वाचं आहे. आणि आपल्यावरती शत्रूचा हल्ला कुठून होणार आहे हे देखील आपल्याला माहिती पडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी किल्ले हे उंचावरच असतात. पण त्यांची जी रचना आहे ना अप्रतिम आहे. हा जो पॅसेज आहे ना दाखवतो तुम्हाला, इथून आहे ना एक नंबर. म्हणजे इथं बसून पूर्ण व्ह्यू म्हणजे इकडचा पण दिसतोय पूर्ण व्ह्यू म्हणजे खतरनाक. आय थिंक मला वाटतं हा बुरुज असेल. बघा गाईस तर गडावरती मावळा पण आलेला आहे. आणि माझा खरंच म्हणजे बोलतात ना कोण नाही कोणतरी ओळखीचा माणूस भेटतो. तर हा बघा भेटलेलं आहे मित्र. तू पण आहे बरा झाला तू तरी भेटलास. तर गाईज हा मला वाटतं तिसऱ्या पॉईंटवरती मी आलो आहे. आणि बघत असाल इकडून पण आहे ना म्हणजे इकडून वरून मोहल्ला वगैरे पूर्ण खालची वस्ती पूर्ण दिसते. बसून बघतो कसं वाटते. हां कडक आता आली फील. तर गाईज बघा मागून पूर्ण व्ह्यू दिसतोय. असं काही व्ह्यूज आहे. आणि इकडे गड वरती आता सध्या पूजेचं काम चालू आहे. आणि इथं मंदिर आहे ते दाखवतो पुढे गेल्यानंतर. आता इथून जायचं आहे आपल्याला. काम वगैरे ना खतरनाक आहे. मला लय आवडलं त्यावेळेच. इथून पूर्ण असं दिसत. हे बघा हा मंदिर आहे. झाड आहे म्हणजे प्रतिम. पायवाट दिसते म्हणजे इकडून जाऊ शकतो. या साईडला पण इथून पण पूर्ण दिसते. एक हे केलेलं आहे ही तोफ आहे. दगड बघा केवढी आहे आणि ठेवलेली आहेत. म्हणजे ती केवढी मोठी दगड आहे. कशी ठेवली असेल. म्हणजे एक दगड बघितलात ना म्हणजे एक माणूस उचलू शकत नाही. एक माणूस काय 5 माणसं उचलू शकत नाही, 10 माणसं उचलू शकत नाही अशी दगड आहे.
कार्यक्रम चालू आहे तिकडे. ऐतिहासिक तोफ. आता 1 2 3 आणि हा चौथा बुरुज आहे. इथून पूर्ण असं म्हणजे व्ह्यू आहे. तोफ आहे इथे. तो बघू शकता तुम्ही. खतरनाक आहे. म्हणजे कोणत्या ह्याची आहे ती? धातूची आहे. धातूची तोफ. त्यावेळी एक माणूस एक तोफ घेऊन यायचा. म्हणजे केवढी तोफ आहे बघा. आत्ताच्या किती माणसांना तरी कितीतरी माणसांना उचलायची. जास्त काही माहिती देता आली नाही. मला परत एकदा येता येईल ना. आलो की मी त्याच्याबद्दल चांगला अभ्यास करून त्याच्याबद्दल माहिती सांगेन. थँक्यू.